शिक्षण हे समाज घडवणारी व्यवस्था आहे. केंद्रप्रमुख दिगंबर काळे. शिक्षकांचे अध्यापन हे विद्यार्थी केंद्रित असावं. त्यातून अध्यापनाचा हेतू स्पष्ट व्हावा. विद्यार्थ्यांची जडणघडण अध्ययन निष्पत्तीतून सहज शक्य आहे. त्यामुळे शिक्षकांनी अध्यापन करताना आपल्या इयत्तेच्या विषयांच्या अध्ययन निष्पत्तीचा चिकित्सकपणे अभ्यास करून मुलांच्या पुढे उभे राहावे. त्यामुळे विद्यार्थी चांगले घडतील, कारण शिक्षण हे समाज घडवणारी व्यवस्था आहे, असे मत उपळई बुद्रुक केंद्राचे केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी नंदिकेश्वर विद्यालयात झालेल्या शिक्षण परिषदेत व्यक्त केलं. ते पुढे म्हणाले, शिकवणे ही प्रक्रिया सुलभ करा. मुलांच्या शिकण्याच्या नेमक्या अडचणी समजून घ्या. त्यावर चर्चा करून कृती आराखडा तयार करून शिकण्याची संधी उपलब्ध करून त्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण करा. कोणतीही परीक्षा कधीही घेतली तरी विद्यार्थी तत्पर असावा, यासाठी प्रयत्न करावेत. नंदिकेश्वर विद्यालयाचे शिक्षक यादव यांनी स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केलं. विठोबा गाडेकर निपुणवर तर श्रीकांत काशीद व धनाजी गाडगे यांनी दीक्षा ॲपवर मार्गदर्शन करून ते कसे वापरावे, त्यातील लिंक कशा ओपन कराव्या त्याबद्दल माहिती दिली. उपस्थित सर्व शिक्षकांच्या मोबाईलमध्ये दीक्षा ॲप डाउनलोड करून दिलं. सर्व शिक्षकांनी अध्ययन निष्पत्तीवर कृती आराखडे तयार केले. प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. प्रास्ताविक अनिल काळे यांनी तर आभार बचुटे यांनी मानले. सूत्रसंचालन पांडुरंग शिंदे यांनी केले.